आज गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्यांची ऑर्डर आहे. हे बघा, गव्हाचं पीठ हे एवढं पातळ असलं पाहिजे, तेव्हा पुरणपोळी नरम आणि लुसलुशीत होणार. फक्त गव्हाचं पीठ आहे. बघू शकता, हे गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे. ही आहे विदर्भातली पुरणपोळी. हातात बसणार नाही एवढा गोळा पाहिजे, आणि ते गव्हाच्या पिठामध्ये. हे बघा, हातात नाही बसणार एवढा गोळा आहे हा. अशा सगळे हे नाशिकपासून ते विदर्भात ही पुरणपोळी भरलेली पाहिजे असते. गव्हाच्या पिठाची ठस्स भरलेली पोळी. तिकडे मैद्याच्या पोळ्या चालत नाही आणि कमी भरलेलं पुरण पण चालत नाही. त्यांना ठस्स भरलेलं पुरण पाहिजे.